नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांची पदाधिकाऱ्यांसोबत बैठकीत रोहित दादा मुख्यमंत्री होणार म्हणत गायकानं गायलं पवारांसमोर गाणं. उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याचा दुसरा दिवस. बंडखोरांच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंचा वादळी संवाद. ओमराजेंच्या मतदारसंघ परभणी धाराशिवमध्ये शिवसैनिकांचा विराट एल्गार. संत मुक्ताबाई निघाल्या पांडुरंगाच्या भेटीला. बुलढाण्यात आषाढी एकादशीच्या निमित्ताने तापी तीरावरून भीमा तीराकडे निघालेल्या संत मुक्ताबाईच्या पालखीचे मोताळ्यात आगमन. मोताळ्यात पालखीचे जल्लोषात स्वागत. राज्यात भीषण उन्हाळा आणि दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या बळीराजाची महावितरणकडून पुरती कोंडी. राज्याकडून होणाऱ्या अतिरिक्त वीज उपशाचे कारण पुढे करत 400 केव्ही 220 केव्ही मेगावॅट यांचे भारनियमन सुरू. मुंबईतील माहीम परिसरात किरकोळ धक्का लागल्याच्या कारणावरून एका 35 वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला. आरोपी नागरिकांना चाकूचा धाक दाखवत घटनास्थळावरून फरार. पुढील तपास सुरू. बुलढाणा जिल्ह्यातील जानेफळ येथे चोरट्यांची धाडसी चोरी. मुख्य रस्त्यावरील 2 सराफा दुकाने फोडली. चोरांना पकडण्याचे पोलीस प्रशासनासमोर मोठे आव्हान. पुढील तपास सुरू. नंदुरबारमधील नावापूर तालुक्यातील विसरवाडी जवळील कन्हाळा गावात पुन्हा एकदा बिबट्यांची दहशत. 2 महिन्यांपूर्वी झाला होता शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला. ग्रामस्थांमध्ये भीतीचं सावट. कल्याण पूर्वेतील काटेमानवळी नाका परिसरातील घरफोडी प्रकरणाचा चोरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. बंद घर फोडून 2,54,000 रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास. कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. लोणावळा ग्रामीण पोलिसांसोबत आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी पुन्हा लोहगडावर. पोलिसांकडून घटनास्थळी संपूर्ण घटनाक्रमाची पडताळणी. आरोपींकडून माहिती घेत सीन रिक्रिएशन. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.